आपण दुसरा नियम दिसला म्हणजे वागण्याच्या आणि संबंध आणि लोकप्रिय होण्यासाठी तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा दुसरा नियम बघणार आहेत. तर आपण चालूया बघूया. त्याच्याद्वारे मी हमेशा माझ्या व्हिडिओमध्ये एक झलक दाखवतो. भेटले मला माझी शपथ ग तुला देवी भेटले मला माझी शपथ ग तुला जीव लागला या माझ्या दुर्नीला 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 चुकी बाळाची आई माफ करावे हर दिन मगरा सोडून जावे आई भेटले मला माझी शपथ ग तुला आई भेटले मला माझी शपथ ग तुला जीव लागला या माझ्या दुर्नीला जीव लागला या माझ्या दुर्नीला. दुसरा नेम सांगतो तुम्हाला तुम्हाला दुसरा नेम सांगतो तुम्हाला लक्ष देऊन ऐका तुम्ही नेमाला रामाला बाबा मला रामाला पहिल्या नियमामध्ये सांगितलं होतं की तुम्ही कधी कोणाची निंदा करायची नाही. ह्या नियमामध्ये सांगतो मी जर मान सन्मान तुम्हाला द्यायचं जर असेल तर मान सन्मान देण्यासाठी तुम्ही चार लोकांमध्ये त्याचा मान सन्मान करा आणि त्याच्याकडून जर काही चुकला असेल तर त्याला कोपऱ्यात नेऊन सांगा. आजचा माझा विषय शब्दाचा सर्वात महत्त्वाचा जर शब्द जर म्हणला तर कोपऱ्यात नेऊन सांगा. कारण की जर त्याचं काही जर चुकलं असेल चुकल्यानंतर माणूस काय करत असतं एका टायमाला जर आपण चार लोकांमध्ये जागून बघा. एखाद्या उदाहरणार्थ पिशोरमध्ये गेलो एका गावामध्ये गेलो आपण त्या अतिशय चांगल्या ठिकाणी 40 50 60 लोक बसलेले आहेत तिथं आपण त्या माणसाचा आपण अपमान करत असतो. त्याला त्या विरुद्ध प्रत्युत्तर देतो नको तो अपमान करतो. पण त्या ठिकाणी कधीही तो त्या ठिकाणी कधीही तो माणूस आपला जो आपण जर त्या बोललेला तो सहन करणार नाही. कारण अशा ठिकाणी बोलू नका. कारण अशा ठिकाणी जर तुम्ही जर अपमान जर केला तर तुमचे कायम स्वरूपी ते संबंध सगळे संपुष्टात येतील. आणि संपुष्टात आल्याशिवाय पर्याय नाही. कारण की ते संबंध तुम्हाला ते पर्यंत तो माणूस तुम्ही ज्या माणसाला बोलले त्या माणूस तुम्हाला कधीही त्या माणसाला तुम्ही केला त्याच्यासाठी कायमस्वरूपी तुमचे संबंध असते ते सर्व प्रकारे तुटून जातील. म्हणून अशा ठिकाणी तुम्ही बोलू नका. ज्यावेळेस तुम्ही जर त्याचं काही जर चुकेलं असेल तर त्याचं चुकलेलं काही वातावरण त्याला जर त्याच्या घरात नको तर तिथे चार लोकात माहिती चार त्या घरात जाऊन सांगा बाबा असं तुझं काही चुकलं त्या टायमात तो सहन करीन. कारण की त्यानंतर तुम्ही चार लोकांमध्ये त्याला बोलसाल तर कधी तो सहन करणार नाही. आजच्या नियमात म्हणून म्हणतो तुम्हाला आवर्जून सांगतो आजच्या दुसऱ्या नियमामध्ये की मान सन्मान सर्वांच्या देखत आणि जर काही चुकलं जर त्याला अल्लक नेऊन त्याचं सांगा की तुम्ही ह्या ठिकाणी चुकलं कारण की तो चुकी दुरुस्ती करेन. परंतु जर त्यानंतर तुम्ही जर त्याचं कारण काय होईल महत्वाचं मानल्यानंतर कारण असं होईल महत्वाचं कारण की तुम्ही जर त्याला जर वेगळ्या साईडला नेऊन त्याच्या घराकडे जाऊन त्या पर्सनल ठिकाणी त्याच्या जागेवर जाऊन त्याला जर समजून सांगायचा जर प्रयत्न जर केला तर तो तुम्हाला कधीही तुमचा राग पकडणार नाही. परंतु तुम्ही जर चार लोकांमध्ये त्याचा जर अपमान करत असाल त्याला जर त्या चार लोकांमध्ये त्याचं प्रत्युत्तर देत असाल त्याचा उलटून चार लोकांमध्ये बोलत असाल तर तुमचं कायमस्वरूपी संबंध संपुष्टात येतील. तुम्ही लोकप्रिय होणार नाही. कोणत्या प्रकारे तुमचे माणूस वाढणार नाही आणि माणूस तोडणं जे शब्द सांगतो ते माणसाला माणूस तुटत जाईल असं मला म्हणायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दुसरा हा नियम मग सांगा सर्वांच्या देखत अपमान करायचा नाही. सर्वांच्या देखत काय करायचं तर मान सन्मान द्यायचा आणि इज्जत करायची असली मान सन्मान इज्जत जर करायची असली तर सर्वांच्या देखत करा. आणि काही चुकलं असेल त्याचं जर प्रत्युत्तर तुम्हाला देण्यात द्यायचं असेल तर ते वेगळ्या साईडला जाऊन द्या. त्याच्या पर्सनल ठिकाणी जाऊ द्या. त्याच्या घरात जाऊन द्या. कारण बाबा तुझं असं चुकलं पण चार लोक देखत त्याचा अपमान करू नका. हे महत्वाचा नियम आहे. कारण की हा नियम कारण की आतापर्यंत हेच चुकतं आपल्या ग्रामीण भागामध्ये हेच चुकलेलं आतापर्यंत. कारण की आपण काय नाही त्याने असं म्हणलं तर आपण चार लोकांमध्ये अपमान करू. आमच्या गावामध्ये एकच खोड आहे
माळेगाव ठोकळमध्ये काही जर झालं तर घरात नाही मिटवणार, ही एक वाईट खोडे, ही वाईट प्रथा आहे आपल्या गावामध्ये. माळेगाव ठोकळमध्ये मी जर म्हणलं जर तर या आमच्या गावामध्ये रूढी परंपरा चालू कुठपर्यंत जायचं आपलं, रूढी परंपरा कुठपर्यंत चालायचं आपल्याला हे. म्हणून म्हणतो आमच्या गावात एक खोडे घरात कधीही कोणते भांडण मिटवत नाही तर ते 4 लोकांमध्ये, कारण की 4 लोकांमध्ये गेल्यानंतर त्याचं काही वातावरण संपत येतं. परंतु ध्यानात ठेवा हे चुकीचं आहे, माझा मत तरी वैयक्तिक माझा चुकीचं आहे. कारण की जर तुम्ही जर त्याचा जर 4 लोकांमध्ये अपमान करता असाल तर कायमस्वरूपी तुमच्या समोर येतात, कधी येणार नाही दौऱ्यामध्ये. जर तुम्ही एक उदाहरण तुमच्या स्वतःमध्ये घडलेलं असेल काहीतरी थोडंफार कधीतरी तुमचं कोणाचं भांडण झालं असेल, तुम्ही 4 लोकांमध्ये जर भांडण केलेलं असेल तर तो तुमच्या समोर आता सध्या व्यक्त करत नाही. कारण की संबंध आहे कायमस्वरूपी टिकवण्यात येतात, कारण की कायमस्वरूपी संबंध हे संपुष्टात येतात. म्हणून संबंध टिकवण्यासाठी कधीही सर्वांच्या देखत त्याचा अपमान करू नका. जर सर्वांच्या देखत तुम्हाला द्यायचा असेल तर मान द्या, सन्मान द्या. तो चुकीचा त्याच्याकडून जर हर प्रकार 100% चुकी बी असो, परंतु तुमच्या सर्वांच्या देखत त्याच्यासमोर मान सन्मान करायचे, त्याची इज्जत करायची असेल आणि त्याला वाईट जर माणसा असेल तर त्याला कोपऱ्यात न्या, एका साईडला न्या, त्याच्या पर्सनल ठिकाणी जो शांत राहतो एका ठिकाणी राहतो तिथं जा आणि त्याला समजून सांगा तुझं असं चुकलं रे. या प्रकारे कधी नाता टोकणार नाही. मी म्हणत नाही का त्याला बोलूच नका, त्याला प्रत्युत्तर देऊ नका, प्रत्युत्तर द्या, परंतु नेमकं तुम्ही एका साईडला द्या, त्याच्या प्रत्येक ठिकाणी एकांतात जाऊन त्याला उत्तर द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा नियम तुम्ही फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मला कमेंट बॉक्सद्वारे सांगा, कारण की जेणेकरून तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या कोणत्या विषयावर, कोणत्या विचारावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या ज्याही प्रकारे असतील समस्या, माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, जिथपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल, व्हॉट्सअपला, ग्रुपला, फेसबुकला, जिथपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल शेअर करा. कारण की अशानंतर तुमची कमेंट बॉक्स जर मला आली आणि मला तुम्ही जर लाईक दिले, सबस्क्राईब जर केलं तर माझी ऊर्जा चांगल्या तऱ्हेनं वाढेन आणि आणखी चांगल्या तऱ्हेनं मी विचार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन, प्रेरणादायी विचार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि आतापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय भारत, जय भारत, जय